गुड आफ्टरनून गाईस. खूप दिवसानंतर हा व्लॉग बनतोय. खूप दिवस झाले. हां, सो खूप दिवसानंतर हा व्लॉग बनतोय आणि आपण चाललो आहे एका चांगल्या ठिकाणी. म्हणजे असं एक पाऊल पुढे ड्रीम्स कम ट्रू, जे स्वप्न होतं ते पूर्ण करायला. सो चाललो आता आपण बॉम्बेला. माझ्याकडे शब्द नाही आहेत, काय बोलते मी काय कळत नाही. मग 2 मिनटं. सो गाईज चष्मा काय झालं, फॉर्मल्स वगैरे शूज अँड ऑल. कसं आहे चाललं आहे, नवीन बिझनेस चालू होणार आहे, खूप काही ड्रीम्स पूर्ण होणार आहेत. त्यातला हा पहिला ड्रीम आहे. सो मला लवकरच समजेल की कुठे चाललो आहे, काय घ्यायला चाललो आहे. घ्यायलाच चाललो आहे आपण सामान. सो मित्र आता चाललो आहे. घरी आल्यानंतर मग घरच्यांना समजेल की नेमकं काय. घरच्यांना आहे तसं तर माहिती आहे, पण ती गोष्ट आज येणार होती हे नाही माहिती. सो इकडे ओमकारच्या घराखाली श्रवण स्टेशनला सोडणार आहे आणि तिकडे मग आपल्याला मंथन आणि यश रामने हे आपल्याला भेटणार आहे. सो ट्रेनने जाऊ, त्यानंतर मग पुढे तुम्हाला सांगू की नेमकं कसं काय. खूप एक्सायटेड आहे आज तर मी, खूप म्हणजे खूप. आणि काय मित्रांना अजून माहिती नाही की काय लोकांना अजून माहिती नाही की ती गोष्ट आज येणार आहे करून मित्रांना मैत्रिणींना. सो ते लोक पण शॉक होणार आहे बघितलं तर. त्यांना पण सरप्राईज भेटणार आहे. सो लेट्स गो. भेटूया पुढे, सांगतो तुम्हाला पुढचं अपडेट काय. इतके दिवस ब्लॉग आला का नाही, कारण की इतके दिवस कॉलेज घर कॉलेज, बाकी कुठे फिरायला वगैरे गेलोच नव्हतो. न्यू इयरला पण काय प्लॅन वगैरे नव्हते. सो घरीच होतो. सो तसं काय प्लॅन झालाच नाही, म्हणून शांतता आहे. हा मोठाच ब्लॉग बनणार आहे. ह्याच्यानंतर पण एका ट्रिपला जाणार आहे मी. तो पण त्यात पण खूप सारे पार्ट्स वगैरे होतील. सो तो पण मोठा ब्लॉग होईल. हा आपण म्हणजे एकाच पार्टमध्ये सगळा ब्लॉग कवर करू. उगाचच 2-3 पार्ट नको, कारण की तो जो पुढचा ट्रिपचा ब्लॉग आहे तो खूप मोठा होईल, म्हणून त्यात कवर करून टाकू आपण. चल भेटू पुढे. बाय गाईज. अशा प्रकारे स्टेशनला तर पोचलो आहे आणि नेहमीप्रमाणे लेट आहे. हे ओमकार इकडे आहे आणि हे 2 इकडे. भाऊ ट्रेनमध्ये बसू, मग तुम्हाला सांगू पुढचा प्लॅन. तुम्हाला बघायचं का कुठे आले. आणि आपली गाडी बघा तिकडे कवर. सो हिंट तर भेटला असेल तुम्हाला की काय घ्यायला आलो आहे. आता ती कुठली गाडी आहे तुम्हाला तिकडे जाऊन रिव्हील करतो. तुम्हाला काय एक्साइटमेंट आहे का? काय नाही, आता जाताना समजलं ट्रेनने जावं लागेल. नाही असं नाही होणार सर. 2 शब्द. काही नाही, आता ही गाडी घेऊन आम्ही लवकरच फिरायला जाऊ. तुमचं काय आता गाडी पासिंग कधी येते आपली मग. नाही ते होईलच. उद्या होईल पासिंग. 4 करतोय रिव्हील, मग बघा तुम्ही कोणती गाडी घेतली. एक्साइटमेंटमध्ये काय बोलता येते, नुसती गाडी झाली. बघा काहीच फायनली गाडी आहे. मी घेतो दादा. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली. डिलेवरी घेतली आहे काय, फायनली रिव्हील पण झाली की कोणती गाडी आहे. ओरा घेतली आहे. झालं एक स्वप्न पूर्ण झालं. असं हळूहळू एक करत जायचं आहे. मजा येणार आहे.
खूप एक्साइटेड. घरी घेऊन जायची आता गाडी, नंतर मम्मी अजून फोनवरती फोन येतात. चला जाऊ, करून घेऊ आधी डिलेवरी घेतली. एकदा रस्त्यावरती पडू, पेट्रोल पंप भरू पेट्रोल, त्यानंतर मग तुम्हाला भेटतो. नाही तर खर्च चालू गाईस, पेट्रोल टाकतोय. विषय ऑनलाईन आहे ना, भरू पेट्रोल, घरी जाऊ. ते लोक पण वाट बघतायत. चाललंय काहीच पोचलोय आपण, खारघरला पोचलोय बघा. 8:30 झालेत ऑलमोस्ट. लेट झालं, ट्रॅफिक खूप होती आणि एक नवीन गाडी आहे म्हणून हळूहळू आलो. रुबी असली असती तर 8 जड गाडी टाकली असती कुठनंही, पण ही पण खरंच थँक्यू देवाला पण आणि थँक्यू मम्मी पप्पांना पण सगळं केल्याबद्दल. लवकरच ह्या गाडीचं पण नामकरण करा. जर तुम्हाला काही सुचतंय तर कमेंट करा. घरी जाऊ, मम्मी पप्पांना बोलवू, ते पण पूजा करून घेतील. खूप लेट झालं ॲक्च्युली. जाऊ आणि उद्या ॲक्च्युली वाशी RTOला जायचं आहे पासिंग करायला. गाडीची पासिंग झाली नाही आहे, सो उद्या तिकडे जाऊन पासिंग करून घेऊ. चला पूजा करू, मग तुम्हाला भेटतो. बाय. टाटा. खातोय. फायनली पूजा झालेली आहे गाडीची. आपली नवीन मातोश्री बसला आहे बघा, एवढे भेटू तिथं. आतू साईड वा. गाडीची पूजा झाली. रुबी आणि ही, तिचं नाव सांगा लवकर, जसं नाव ठेवू आपण लवकरात लवकर. झालं फायनली. ह्यांना एक राऊंड मारून येतो, पप्पांना जरा गाडी चालवू द्या. मन खुश झालं दोघांचं. पप्पा गेले पेढे वाटायला तिकडे. तावा लेच जरा तावा. काय म्हणणं आहे तुमच्या दोघांचं? लवकर जरा नंबर प्लेट भेटली पाहिजे गाईस. ते जे पुढचं ट्रिप बोलत होतं ना, आहे कंटिन्यू होणार आहे. थांबा, फोन आला, थांबा काही थांबा. सो मी जे तुम्हाला ट्रिप बद्दल बोलत होतो ते आता ह्या नंबर प्लेटच्या मुळे अडकले. तर ह्यांना माहिती आहे ट्रिप कुठे, हिला माहिती आहे ट्रिप कुठे, आणि दोघांना माहिती आहे. सस्पेन्स ती होईल याचकडून पूर्ण ट्रिप होईल, फक्त त्यात असं तळ्यात मिळते. चालेल लास्टचे 1-2 दिवस पण. लास्टचे 2 दिवस पाहिजे भाई, गाडी आणि यश पाहिजे गाडी. होप सो चालत आहे. ह्या पोरीचे 12वीचे पेपर आहेत. उद्या पेपर आहे. उद्या पेपर आणि हे सोडून मी ह्या गाडीच्या मागे आली आहे. कारण की खूप काय राहिलं या गाडीमुळे. चला पूजा वगैरे तर झाली, अजून तो ओमकार येतोय. थांबा, ती पूजा आली बिल्डिंग खाली तिच्या. चला तिकडे जाऊन भेटू, तिचे रिएक्शन्स घेऊ. येऊन टाइम नाही झालाय आणि हे बघा पप्पाने याचं काय केलंय हाल. गाडी रंगवायच्या अगोदर गेअरबॉक्सच रंगवलंय. एकाचं रिॲक्शन घ्यायचंय, किती वेळ लावणार काय माहिती. लपून फायदा नाही का, तू दिसतो ये. तू कुठं राहिली पूजा? बाहेर जाऊन रिएक्शन घ्यायचं, बाहेर चला. ते बघा. किस बहाने से आई है? कुछ तो वारा के आई है लड़की. ते दिलं तू, हे नाही करते. एक चकली दिली आहे. हा खायला आमच्याकडे आयटम असतात 2 काय ना दिवसापासून ठेवले मम्मीने. 4 दिवसापासून. मॅडमचे रिएक्शन बघा कसे आहेत. बांध उसको उधर ही. खतरनाक.
खतरनाक. बस बस बस. थँक्यू. दिस मच केअर थँक्यू. मोठी आहे यश. तेरे कौन यश को अंदर डालेंगे भाई. ओ भाई यश. सिस्टम भाई सिस्टम. सिस्टम सीएनजी बसवले. आधीपासून बसलेला आहे. तो ओमकार सारखा या विघ्नेश सारखा पोरगा झोपून जाईल. बसेल, आरामात. आरामात बसेल. आरामात. पूजा पण आरामात बसेल त्याच. आवरा अरे आवरा यशचा आवरा नाही फक्त गाडी और आहे. अपना भी और है भाई. घंटा एक घंटा क्या घंटा. की बन के आया है. ए चला ए उसकी बाय बाय नंतर बोलू. ओमकारला कॉल कर. प्लीज आता चाललोय बेलापूरला. पूजा बसले. ओमकार गेलाय पनवेलला. सो त्याला यायला टाइम जाईल. मग विघ्नेशकडे जाऊन येऊ त्याचे रिॲक्शन घेऊ. म्हणजे कसं असा ब्लॉग प्रॉपर होईल ना म्हणून. बघूया आता. लय मजा येते पण ही गाडी चालवून. काही बोला. काय मजा यश. रुबी यश. काय नाही रुबी भाई यश. रुबी तर रुबी आहे. नवीन गाडी रुबीला पण आणायचं आठवड्यातून 2दा. हाँ भाई तिला पण उसको आणायचं. प्रायोरिटीज. रुबी भाई रुबी. रुबी गाय उसको थोडी Yes, कुछ boys. करते. त्या रुबी मध्ये अख्खं यशचं घर आहे. हो ते एक वेगळी गोष्ट आहे. सामान आहे यशचं. जब घर वाले निकाल देते थे तो रूबी में निकाला जाके भी था बैठता था. इसको, 2 घंटे वो सोया था रुबी में. आमचे कार्ड असे कमी नाही आहेत ना म्हणून करावं लागतं हे सगळं. चला जाऊ तिकडे विघ्नेशचे रिॲक्शन घेऊ. आणि रुबी काय लांब जाणार नाही आपल्यापाशीच राहील बहुतेक. ब्रॅकेट डाला तर रे बहुतेक का. बहुतेक समझता नहीं है. अरे मतलब ये मोस्ट प्रोबेबली. या लाईक दॅट. हाँ तो वैसा बोल ना. सो मोस्ट मोस्ट काय यश. कट मोस्ट चला भेटू. हा पार्ट गेला पाहिजे. मोस्ट फोन आला. प्रोबेबली बोल. थांब फोन आला. गाईस कोणतरी हा उतरा हाफ चड्डीवर आलाय. गाडी बघायला आलाय. आता बोलेल ते चालवायला. चला चाललो. ए त्याला बघ पाया खाली लाईट पण आहे. इट बिल्ट. रावच रे. अरे स्क्रीन नाही. अरे कॅमेरा बघ कुठे गेला आहे तू. रुबीचे काढू आपण. हाफपेटीवर आहे रे मी. हो हे विघ्नेश इकडे रे. विघ्नेश जरा कडक रे. त्याचं काय म्हणजे अगं ते व त्याला कंट्रोल पण दिलेत. कसले. हा ते नवीन याला येतच. बघ अच्छा दाखवतो पण कुठला दरवाजा ओपन आहे. आता डिक्की ओपन केलं तर डिक्कीचं पण दाखवतोय. हा आहे का सिस्टीम में स्टेपनी येते. काय मैंने नीचे डाल दिया वो. काय अरे तेच ते. फर्स्ट अभी विघ्नेश को सोने में इजी होगा. काय नाही प्युअर पेट्रोल. यायला इथे दिले सीएनजी. इकडे तू इकडे बाटला बघ बघ काय. तू झोपशील ना इकडे. अरे आई शपथ. आतमध्ये जागा नसली तर इथे झोपायला अरे. सो तो एक बार ट्राय कर. बस तर ब्लॉक पण काय तू. झोप. चल कर. किती बाटलंय. 10 किलोचं 9.5 किलो. खाली होते ना जेव्हा शोरूम मधून. थांबा काय जरा बोलतो मग भेटू तुम्हाला. हे बघा काहीच प्रॉपर प्लॅनिंग सोबत झालेलं आहे. आरामात हा मस्त. कधी गावाला जायचं झालं तर सवय. 5 जण पुढे 1 जण मागे. 6 सीटर झाली. ते इको स्पोर्ट मध्ये ओमकार कसा मागे बसलेला तसा का 6 सीटर सिस्टम आहे. भारी. भीती वाटली तर त्या अशी मिठी मारून झोपून जा तिकडच. तापलं तर मग मागच्या मागं उडशील. लागला हे. चला गाईस ब्लॉग वाइंड अप करायचा टाईम आलाय. गाडी इकडे. ही गाडी आपली इथे. दोघी गाडी पार्क झाल्या आहेत. चाललं आता घरी. थँक्यू म्हणजे काय आता शब्दच राहिले नाहीत. झालं. एक पायरीत चढूया. स्वप्न पूर्ण करूया. चला भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
लवकरच एक जी ट्रिप होणार आहे ती लवकरच होईल. सो त्या ब्लॉगमध्ये भेटू आणि मग करू मजा. बाय बाय, टाटा.